नमस्कार. नमस्कार दादा आणि अर्जुन आणि अर्जुनचे मालक. सर अर्जुनचा पळ कसा आहे? अर्जुनचं पळ चांगला आहे सर. आता काय आहे सगळं पाहते आता अर्जुनचं पळ आहे बरं आपला आदतपासून पळतो. हां. आणि अर्जुनचा म्हणजे आतून बाहेरून दोन्ही चारी खांदे पळतो ते आतून बाहेरून पब्लिकवर आतून बी पळतो तितकेच. आणि आज मॅडम नाही आले का? ताई नाही आल्या ताई तिकडे आता ते पुष्यगावला येणार आहे. हां. आज घरचा साज पळला आहे, घरचा साज पळा. त्याविषयी काय सांगाल? ही गाडी चांगली पळाली. हां. आता बघू आता शेमील काय होतं काय नाही, कशी गाड्या लागतात काय. आणि हा साज तुमचा मागं पण पळाला होता महाराष्ट्र केसरी हा मैदानामध्ये. महाराष्ट्र केसरीमध्ये 1 नंबर. तिथं पण 1 नंबरचा मानकरी ठरला होता. चांगल्या पद्धतीत तिथं पण गाडी पळाली होती. हा गाडी चांगली पळते ती घरची गाडी. हां. आणि एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल. हां बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी कोहिनूर बकासूर, त्याविषयी थोडीशी हे सांगा. बकासूर आहे बघा. बकासूर एक नामांकित बैल आहे आणि सिनियर बैल आहे सगळ्यात. सगळ्याचा गुरु आहे ती. कारण की पेडगावला त्या बैलाने पहिल्या दिवशी बी फायनल करणं, दुसऱ्या दिवशी फायनल करणं, तशी ताकद कोणत्याच बैलात नाही. अगोदर असं बघायला भेटायचं का? नाही नाही आम्हाला तर भविष्यात कधी भेटलं बी नाही. भूतकाळात भेटलं नाही की 3 दिवस पहिल्या दिवशी 3 फेरे पळायचं आणि दुसऱ्या दिवशी 3 फेरे पळायचं, असा बैल नाही भेटला कधी. आणि त्यात 1 नंबर करायचा खास 1 करून नंबर दोन्ही करणारा बैल. आणि त्या पण हजार गाड्या. खरंच त्याला एक देवशक्ती आहे. ते बिचारा तसंच चांगलं पळावं. हां. त्यामुळेच त्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव म्हटलं जातं का? नाही नाही खरंच देवच आहे ती. हो का? बैलच देव आहे तो. आज बी त्याचा घरचा साथ पळाला, एकदम चांगलं पळाली गाडी. घरचा साज पळणं आणि जिंकणं एक वेगळीच मजा असते. मग काय आज ते पैऱ्यासाठी म्हणजे बऱ्याच लोकांनी पैऱ्यासाठी झाला असेल पण कोणाला नाही दिलं. त्यांनी आज घरचीच गाडी पळाली वाटतं. त्यांची नवीन खरेदी केलेला वासरू जो चांगली गाडी पळाली. चांगली पळाली. एकदम नंबर एक गाडी पळाली. तुम्ही त्यात जुने जाणते, तुम्ही कसं त्यांची वाटतं? आपली काही जास्त घसट नाही, ओळख नाही, पण आपण बैलाबद्दल त्याची बैलाची इज्जत करतो आपण त्या बैलाची. तर त्याला देव देवरूपीच बैल आहे ते बिचारा. देवच म्हटलं जातं. आणि त्याचं ते फॅन फॉलोइंग असेल, त्याचे नाही ते बैलगाडा record क्षेत्रात असेल. खरोखरच देव बैल आहे ती. हो ना. आणि त्याचे त्याचे ते बैल होणार बी नाही. हां. म्हणजे तो बैल काही खिलार बी नाही, गावरान बी नाही. म्हणजे गावरानमधून बैल इतका पळणं सोपं नाही. पहिले बैल पळत होते आमच्या काळ म्हणजे आमच्या गाव म्हणजे जालना जिल्ह्यात जुने बैल गावरान, पण तितके पळत नव्हते. तसा ह्यो फक्त एकच बैल असा पळतो गावरान की त्याला चॅलेंज नाही. हे असं तुम्ही अगोदर पण नाही, कारण तुम्ही स्वतः बैलगाडा मालक. नाही गावरान बैल पळाले आमच्याकडे बी जालना भागात, तिकडं विदर्भात, पण इतके नाही. आमचं कसं आहे 500-400 फुटाचा रान हां. आणि इथं 1000 फूट पळणं सोपं नाही ना. 3 फेरे पळून बी अजून दुसऱ्या दिवशी ते 3 फेरे पळतोच बैल. सोपं नाही. सोपं नाही. आणि हे कायमच करून दाखवतोय तो. नाही कायम करतो. बैलात खरोखरच शक्ती आहे देवाची त्याची. एकदम काहीतरी वेगळंच आहे. बैल देवरूपी चांगला विचार. हो ना. त्यांना आशीर्वाद आहे देवाचा, तसंच पळावा विचारते. त्यामुळेच त्याचं फॅन फॉलोइंग पण तेवढं मोठं आहे, त्याचा निकाल पण तितकी. नाही चांगलं आहे त्यांचं सगळं काही चांगलं आहे त्याचं. असाच त्याचा आशीर्वाद सर्वांना बस त्याचा मिळावा. आशीर्वाद सगळ्याला राहून द्यावा नंदीला. हां. आणि आपचे पळावा त्यांच्या मागे बस हीच देवाची कृपा करतो. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात. आपल्या समोर स्क्रीनवर आहे 4x4 गजा. सर याची माहिती सांगा. नमस्कार. नमस्कार. बोला. आज कुठल्या गटात आहे? आज 12 नंबरमध्ये होणार आहे. 12 नंबरमध्ये. आणि पायरा कोणी? पायरा लाडू आहे जरा लावडी. कोणत्या लाडू आणि गजा. गजा. हो. चांगल्या पद्धतीत याचा पळ आहे आणि बिल्ड पण त्या पद्धतीचीच आहे. तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही कुठून आलाय? खडी मुसळून आले. आणि आवडता नंदी कोणता तुमचा? बाकासूर. बाकासूर. व्हिडिओ काढतोय म्हणून म्हणताय का? नाही ओरिजिनल बाकासूर. पहिल्यापासून ओरिजिनल शर्यत बाकासूर. बघायला आले. बाकासूर साठी आलोय आम्ही सगळेजण. हो का? काच बाकासूरला बघाय. बाकासूरला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव का म्हणतात मग? ते देवच आहे. देवाच आहे. इतिहास तेवढं काढवलं त्याने. आरती चालू आहे का? सर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बाकासूरला देव का म्हणतात? देव म्हणजे तो आपले नाही का साधारण बैल घेऊन आपलं पायरात पळत असतो कंटिन्यू. आणि तो कंटिन्यू म्हणजे तो आज म्हणलं तरी पळून 1 नंबर करतो, दुसऱ्या दिवशी पण पळून तो 1 नंबर करू शकते. हो का? हो. त्याच्यासारखा बैल होणे नाही, तो देव म्हणलं तरी चालते. आणि देवच आहे. हो देव. आणि आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा सर. धन्यवाद. तंदूरचा राजा आहे ना? मॅडम कुठे आहे? आज नाही आले. तुम्ही काय
कंदोरचा राजा चिंचाळे फार्म यांचा कंदोरचा राजा हे ओरिजिनल महाराष्ट्र केसरी साज ठरलेला आहे. अर्जुन आणि कंदोरचा राजा आणि त्याचे सुट्टी मेकर आज आपल्याबरोबर आहेत. कसा पळ याचा बळ काय एक नंबर बैल पोहोचतो पहिलाचा काय विषय नाही. आणि पब्लिकने दुई खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिकने आणि गटपास झालेला आहे ना. पास झाला. आणि याच्याविषयी काय सांगाल? ह्याच्याविषयी काय पहिल्याला सांगितलं तेवढं थोडंच आहे. थोडंच आहे. अर्जुन कुठे आहे आज? अर्जुन आहे की अर्जुन घरचीच गाडी पाहिली आज घरचीच गाडी पळलेली आणि अर्जुनाने हा गटपास झालेला आहे होय आणि हा साज महाराष्ट्र केसरी पण ठरलेला आहे. होय ती ज्या ज्यावेळी गाडी एकत्र असेल त्यावेळी रात्रीच गाडी आहे. चांगल्या पद्धतीत ती गाडी पळते पळतीच गाडी आहे. आणि तुम्ही स्वतः सुट्टी मेकर आहे. सुट्टी मेकर आम्ही स्वतः आहे. हा का? आणि आज मॅडम नाहीत का? मॅडम नाही मॅडम पुशेगावच्या आधी अच्छा आज नाही. पुशेगावच्या आधी म्हणजे आज तुम्ही स्वतः सुट्टी करताय त्याची. स्वतःच बैल घेतल्यापासून माझी मी सुट्टी करतो. हो का? होय चांगलं आहे. आणि सेवेसाठी शुभेच्छा. एक प्रश्न विचारायचा होता. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरला देव का म्हटलं जातं? तो देवच आहे बैल बैलच पळतो देव. म्हणजे नवीन जुन्या नंदींमध्ये पण त्याच पद्धतीचा त्याचा परफॉर्मन्स आहे. देव तालुक्यातच बैल आहे हा. देव बैलच पळतो. म्हणजे असं अगोदर तुम्ही किती वर्ष झाले या नादात? आता बरेच वर्ष झालंय पण त्या बैलासारखा बैल नाही. हा का? त्यामुळे त्याला देवा खरंच बैल तो देवच आहे देवच आहे तो बैल. आणि त्याला ते लाभलेलं यश असेल त्याचं फॅन फॉलोइंग असेल ते त्यामुळेच आहे. कमी असं ही नाहीच असं कुठल्या गोष्टीत बैल असा इतका बैल पळतो. हा ना. आणि आता मॅडम असते तर खरं मॅडमची मुलाखत घ्यायची होती मला. येईल पुढच्या वेळेस कधीतरी. हा पुढं कधीतरी तो शेंदुळून येईल. हा पण ही पण गाडी कधीतरी एकदा राजा बकासूर अर्जुन बकासूर पळला पाहिजे पळवायचं आहे. मॅडमची बी निश्चय आहे. आहे ना. दादाची बी निश्चय आहे गाडी एकदा पळवा. कारण ही गाडी चांगल्या पद्धतीने एक पळताना दिसेल आणि प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्याबरोबर पळलं पाहिजे. आणि तुम्हाला पण वाटतं का त्या पद्धतीत? आता तुम्ही सुट्टी मेकर एक म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा अनुभव जास्त आहे. कशा पद्धतीत पळली गाडी? गाडी काय एक नंबर पाहणार गाडीचा काही विषय नाही. हां पक्का सिंधुलीची गाडी काय एकच करणार गाडी. अर्जुनाने ती पण चांगली. गाडी ती काय आमची गाडीच पळती काय. हां आणि आप्पा ड्रायव्हर ते पण तुमच्याच. ड्रायव्हर काय घरचाच आमचा आहे मॅडमचा ड्रायव्हर. हो ना. होय चालेल. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आभार आहे. हारण्या आणि हा मुळशीचा पिस्तूल कुठल्या गटामध्ये पळणारे पिस्तूल? आहे आता 13 मध्ये. कोणाबरोबर आहे? चांगला बाहेर आहे. चांगला पायर आहे आणि आता सध्या चांगल्या पद्धतीत पळतोय. तुमचं नाव काय? मोनो पाठा. नमस्कार दादा. नमस्कार. आणि तुमचा पिस्तूल आहे. हा एक प्रश्न विचारायचा होता की बकासूरला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव म्हणून ओळखलं जातं तर त्यामागचा इतिहास काय? बैल आहे ना आता जे गरिबांसाठी आहे ना तो एक देवच आहे. हां आता सर्वसामान्य गाडा मालकाला आता बैल भेटत नाही. हां म्हणजे गरिबांना तो उजेडात आणण्याचं काम तो करतोय. म्हणजे जास्त करून त्याचे विजय जे आहेत ते नवीन गरिबांमुळे. बरोबर आहे. आणि आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्याला. तुमचा पिस्तूल पळलाय का आतापर्यंत? ना आता आपण नवीनच घेतलाय बैल. हां दिसन आता थोड्या दिवसांनी. दिसेल. हा त्याच्या आशीर्वादाने चांगला बैल पळेल. त्याला मान्य दिसतंय बहुतेक. आणि बकासूर पलीकडे लखन. बकासूरला त्यासाठीच जास्त लोक हा आणि 12 वेळा हिंदकेसरी आतापर्यंत झालेला आहे. हा ते वडकीचं एक हिंदकेसरी मैदान आहे. हा तुम्हाला त्या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. बैलाचं नाव काय दादा? वीर. कुठला आहे? मुरुमचा वीर. मुरुम. मुरुमचा. मुरुम. आणि आता कुठल्या गटात आहे? 33. अगोदर याचे किती गुलाल आहेत? हे जे आता चालूला 7-8 गोल आलेत आता चालू. हो का? हो. तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. दादा बकासूरला बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव का म्हटलं जातं? बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बकासूर हा सगळ्या बैलांपेक्षा बैल वेगळा आहे आणि हा. त्याला जात नाही गुत नाही काय त्याच्यामुळे तो आणि पळायला वगैरे शहाणा बैल आहे आणि
त्याच्यामुळं त्याला देव म्हणतात. तुमचा त्याबरोबर आतापर्यंत कधी पळला आहे का? आमचा त्याच्याबरोबर पळला नाही, पण त्याच्याबरोबर सेमीमध्ये आमचा सामना झालेला आहे त्याच्याबरोबर. म्हणजे देवाच्या बरोबर पळण्याचं भाग्य तुम्हाला लाभले हा आणि पुढील काळामध्ये त्याच्याबरोबर पळण्याची इच्छा आहे का? आहे ना. हो. धन्यवाद. धन्यवाद. बादल करंजे पुलकरांचा बाजी. आणि हा कुठला आहे सर? शंकर.